तुझं, मग यायचंच की आत. चल झोपायला चल, लवकर उठायचंय. आणि एलओडी असलीस म्हणून काय झालं, एकाच दिवसासाठी. परवा ना तुला गल्ला मिळेल, मग चिल टाक. ये बाई, आता नेक्स्ट गल्ला आपल्याला भेटणार आहे. बाबाचे आशीर्वाद आहेत. ह्याचं वेगळं काहीतरी चालू असतं सतत. मुक्त तू रडतेस? ए रडली तरी सुद्धा गल्ला आपल्यालाच भेटणार आहे. मुक्त काय झालं? काय नाही. खरं सांग, लुझर ऑफ द डे म्हणून रडतीयस ना, काम करायला लागणार आहे म्हणून. आत्ता रडून घे, नंतर आहेच भरपूर काम. थांबा ना जरा. मुक्ता, काय झालंय? काय नाही रे. अगं सांग ना, रडतेस तू, कारण काय? मुक्ता काही सिरियस आहे का? बघ, तू सांगितलं नाहीस तर मग आपण काहीच करू शकणार नाही, नाही का? हो सांग ना. मुक्ता तू सांगणार आहेस का? हे सांग ना हिला. बोल ना बाई पटकन, काय असेल ते. नाही काही नाही. आईचा फोन आला होता. मागच्या महिन्यात मी तिला पैसे पाठवू शकले नाही म्हणून जरा कमी पडतायत. परवा शिंदूला वर्गातून काढून टाकलं कारण तिची पूर्ण फी भरलेली नव्हती. पण सगळ्या प्रॉब्लेम नाही, 4 दिवस बुडेल शाळा. माझ्याकडे 1000 भर जमले की मग देईन पाठवून. ए बाई टेन्शन काय आहे? हे 2000 रुपये, 2400 टोटल. किती शाळांच्या फिया भरायचं भरू दे. आईला टेन्शन नाही पाहिजे, उद्या पाठवून दे. मुक्ता, मुक्ता ऐक, सिंधूची शाळा बुडली नाही पाहिजे, तिची शाळा बंद झाली नाही पाहिजे, एवढीच इच्छा आहे आमची. आणि ह्या पैशांना नाही म्हणायचा हक्क तुला नाहीये, कारण हे आम्ही सिंधूसाठी देतोय. आम्हाला तिची काळजी आहे. ठीक आहे. आणि आता रडून झाला असेल तर किचन मध्ये जा, तुला भांडी घासायची. तू लुझर ऑफ द डे आहेस. साहिल, गौरव, हाँ तू तुझं नाव बदलून आलीस की वेश बदलून? मी त्या दोघांना बोलावलं होतं. नाही आहेत ते आज हॉटेलमध्ये, बाहेर गेलेत पब्लिसिटीसाठी. मी आणि परी दोघीच आहोत. तुम्ही सांगा काय काम आहे? बाजारातून सामान आणायचं आहे. 8 ते 10 किलो वजन आहे. त्या दोघांना बोलावून घ्या. तुम्हाला नाही जमायचं. का नाही जमणार? बाई माणसाचं काम नाही ते. मुलांपैकी कोणाला तरी बोलावून घ्या. वजन उचलायचं आहे. हो कॅप्टन, जास्त बोलायचं काम नाही. काय काम आहे ते सांगा, मी हाय. तू आहे? मग एक काम कर, ते पोतं उचल, बाहेर घेऊन जा. त्रास होतो मला काम करताना.
लिस्ट तयार ठेवा. इथेच आहे जवळ खेळाली पुलाव. नक्की यायचं विशाल. हा, नाईस मीटिंग. थँक्यू. ओ राजेश, राजेश नमस्कार. कोण राजेश? मी गोविंदा. काय तुमचं नाव गोविंद आहे? हा, तुमचं नाव गोविंद आहे? म्हणजे आयुष्यात कधीतरी किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए असे विचार मनात येतच असतील ना? हा, तर मग किसी डिस्को में जाए असा विचार मनात आल्यावर काय करायचं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण किसी होटल में खाए असा विचार जर तुमच्या मनात आला ना तर या हॉटेलमध्ये नक्की या. खयाली पुलाव आमचं नवीन हॉटेल आहे, इथेच काढलंय. प्लीज या. हा. बघा आमच्यासाठी तुम्ही हिरो नंबर 1 आहात. मी? हा, तुम्ही हिरो नंबर 1 आहात. तुम्ही आलात ना तर तुम्हाला फुकट. तुम्ही आयुष्यभर तुमच्या फॅमिलीला घेऊन या, मित्रांना घेऊन या, तुमच्याकडनं एक पैसा घेणार नाही मी. राजेश, राजेश, हाय राजेश. मी राजेश नाही, भोपाल. भोपाल कुठले? मध्य प्रदेशचे का? नाही हो, सातारा. हो सातारचे. काय सांगताय भोपाल, सातारची झुणका भाकर काय असते की नाही मस्त. हो. हा, हे बघा आमचं हे रेस्टॉरंट आहे नवीन, खयाली पुलाव नावाचं. इथेच आहे जवळ. इथे सेम सातार स्पेशल झुणका भाकर मिळते. नाव खूप छान आहे तुमचं, भोपाल. मीना, मीना हाय. सॉरी, इथे कोणी मीना नाही आहे. ओ नाही, ऍक्च्युली मी ना बघितलंय तुम्हाला कुठेतरी. वाईट जोक होता. आय नो, खूपच वाईट होता, पण माणूस तसा बरा आहे मी. आणि तुम्ही सुद्धा माणूस म्हणून खूप चांगले असाल असं वाटतंय मला. सो तुम्हाला माझ्याबरोबर डेटवर यायला आवडेल का? डायरेक्ट डेट? आय एम नॉट इंटरेस्टेड. आणि तुम्ही? ही नाही म्हणालीस की तू माझ्यावरती घसरलास. भलताच फास्टच यार तू. बाय द वे, आम्ही एंगेज आहोत. माझ्याबरोबर खयाली पुलाव मध्ये जेवायची संधी हुकली तुमची. काय खयाली पुलाव? हे काय? खयाली पुलाव इथेच जवळ एक रेस्टॉरंट निघालंय, अतिशय फॅन्टॅस्टिक रेस्टॉरंट आहे. म्हणजे विश तुमची, डिश आमची, असा मोठं असलेलं एकमेव रेस्टॉरंट. तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या विशेस पूर्ण करो न करो, खयाली पुलाव तुमची प्रत्येक विश पूर्ण करेल. हे बघा, खयाली पुलाव. तुमच्या बॉयफ्रेंडला घेऊन या नक्की. नाईस आयडिया. माझीच आहे. म्हणजे मी ओनर आहे या रेस्टॉरंटचा. ओ, पारसी भावाचा आणि जीवा भावाचा, नाही भावाचा नाही, मित्राचा खयाली पुलाव. नक्की या. वाट माझे इतके धुवायचे कपडे पडलेत ना. अय महाराणी, परिपटवर्धन, मी काय तुमच्या बाबोडी नाहीये तुमचे लाड करायला. स्वतः जायचं आणि गपचूप कपडे धुवायचे. छानपणा नकोय.